नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळचे साधारण 6 वाजायला आलेत. आज गावाकडे आहे आणि गावच्या ओढ्यावर गेलेलो. ओढ्यावर ॲक्च्युली बऱ्याच वेळा आपण खेकडे मासे बऱ्याच गोष्टी आणत असतो. तर मासे पकडताना चढणीचे मासे आले, उतरणीचे मासे आले, उपसणीचे मासे आले. तर आज सर्व भाऊ होते. तर ओढ्यावर गेलेलं आणि मग एक ढोह उपसून मासे पकडलेले, छान मासे मिळाले. तर ओढ्यावर जी काय मजा मस्ती केलेली आणि मासे पकडले ते एकदा बघून घ्या. आबा आला, हां एक आला, 2 आला. आला 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 आबा मोठा आहे. अरे उड्या मारतोय. दुसरा पण आला. अरे अरे घे, अरे घे, अरे तिसरा आला. अरे आबा 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 माय पुढ्यात बघ. हा कुठे गेला? या, नसेल तर या रोशन, रोशन ये ये ये. आला 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 अजून एक आला. हागे 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 हा बघ. किती आले माझ्याकडे आले. ते पाडशील हे इथं आतमध्ये टाकली ना काठी, बाहेर आले सगळे. हे बघ आता येतील, अजून येतील. तिकडून टाकले, तिकडे आतमध्ये टाकले ना, तिकडून बाहेर आले. इथून हे बा पाहिजे बाजूला. मोठा आला खाली नको पाठवू. लय मासे भेटले तरी पण त्यातल्या त्यात. हा अर्धी बादली भरली, मजा आली. हा मासे पकडलेले आहेत भरपूर. हे बघा, हे उपसणीचे मासे. ह्याच्यामध्ये जास्त करून मळे आहेत, खेडे नाही आहेत ना रे. हां मळे आहेत, डोकरो आहेत आणि हे खडस मासे, खवले आणि खडस दोन्ही पण आहेत. असे हे मासे आहेत आणि हे खेकडे वाटतं आले, 2-4 खेकडे पण आहेत. अशा प्रकारे मंडळी खूप धमाल मस्ती करत बरेचसे मासे पकडले आपण. म्हणजे बऱ्यापैकी मासे आळे, साधारण 4-5 किलो तरी मासे आपण पकडले. तर वाटणी वगैरे झाली मस्त मगाशी. आणि त्याच्यानंतर मग आई ॲक्च्युली वरती गेलेली, तर तिची वाट बघत होतो. तर आई आले, चहा वगैरे आता पिऊन झाले आणि आत्ता संध्याकाळची वेळ आहे. हे बघा, सूर्यास्ताची वेळ संध्याकाळची आणि गावाकडचं खूप सुंदर असं वातावरण. आज दुपारी असं वातावरण होतं की पाऊस येईल की काय, कारण आता पाऊस पडतो आहे गावाला. 3-3, 4-4 दिवस आड करून पावसाचं आगमन आहेच. तर आज पूर्ण मोकळं केलं आहे वातावरण. जे काल असं होतं की पाऊस असेल, पण आज पूर्ण क्लीन आहे वातावरण. हे बघा, आणि छान असा सूर्यास्त आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर चला मंडळी, जे काय मासे आणले आहेत ते आता आई साफ करून घेईल. थोडेफार आपण फ्राय करू, थोडेफार शिजवूया. ॲक्च्युली मासे शिजवूनही छान लागतात, फ्राय पण छान लागतात, पण जास्त करून शिजवून छान लागतात. तर मळे आहेत, डोकरू आहे, त्याच्यानंतर खडससुद्धा आहेत. असे 2-3 प्रकारचे मासे आहेत. थोड्याफार अथवा पण असतील. तर चला आता पटापट मासे साफ करून घेऊया. आणि रात्रीच्या जेवणामध्ये खास मच्छीचा बेत असणार आहे. गावाला असलं की थोडी मजाच असते, कारण रोजच्या रोज जेवणामध्ये स्वतःच काहीतरी पकडायचं, स्वतःच खायचं. मग मासे असो खेकडे असो, आमच्याकडे हप्त्यातून एकदा मासे खेकडे असतात. आणि त्याच्यानंतर मग काहीच नाही तर मग चिकन वगैरे असतं. त्यामुळं मी जेव्हा गावी येतो तेव्हा आईला पण जरा बरं वाटतं. बऱ्याच वेळा सांगत असतो मी, जेव्हा एकटा माणूस असतो ना तेव्हा जास्त काही गोष्टी आणत बसत नाहीत. जे काय साधंसुद्धा जेवण केलं की झालं. मग बऱ्याच वेळा वरचेवर मी गावीच असतो. जसा वेळ मिळतो तसं गावी असतो. शक्यतो शनिवार रविवार टार्गेट माझं असतं की गावालाच जावं. म्हणजे बाहेरच्या सगळ्या गोष्टी आपण मॅनेज करत असतो, त्याच्यामध्ये गावसुद्धा हवा. आणि आई गावी असल्यामुळं तिला जास्त गावालाच जमतं, त्यामुळं मग आपणच वरचेवर गावाला येतो. तर चला आता पटापट मासे साफ करून घेऊया. मासे साफ होईपर्यंत कदाचित सनसेटसुद्धा होईल, म्हणून म्हटलं संध्याकाळचा जो काय आता सूर्यास्त दिसतो आहे तो तुम्हाला दाखवावा. तर मंडळी, या बाजूला बघताय हे उपसणीचे मासे. ह्याच्यामध्ये
मळे, डोकरू आहेत आणि खडस आहेत जास्त करून. तर आता आई साफ करून घेते. त्यांचा कसा कोतळा वगैरे प्रॉपर काढायचा असतो. चढणीच्या माशामध्ये जास्त कोतळा नसतो, म्हणजे घाण कमी असते. मात्र आता वर्षभर जे मासे मिळतात उपसण्याचे असो किंवा उतरण्याचे असो, त्याचे चांगली जरा साफसफाई करावी लागते. हे बघा अशा प्रकारे साफ करून घ्यायचे. गेल्या वर्षी नव्हते आणले नाही, गेल्या वर्षी काय घराच्या कामामुळं उपसण्याच्या माशाला काय वेळच मिळाला नव्हता. यावर्षी आज जरा वेळ मिळाला आहे तर म्हटलं जाऊन आलेलं. पाणी तरी पण बरंच आहे पर्यायला आहे. यावर्षी असं कसं काय भरपूर पाणी बा खाली खाली वरला हाताला भाऊ. आहे काय. आणि अजून पाऊस पडला ना, आणि काल पाऊस पडला आणि अजून पाणी पालावलं. मग अशी येता 4:30 वगैरे वाजले. तर मग मीठ टाकून ठेवलेलं. तर आता संध्याकाळी 6 वाजता आई साफ करून घेते. काय करते, फ्राय करशील की शिजवशीलच? बघूया. मोठे मोठे फ्राय कर. आई मासे साफ करते. आणि आता वातावरण असं आहे ना गावाकडे, म्हणजे थंडगार हवा सुटते सकाळ संध्याकाळ. दुपारी पण ऊन आता एवढं नाही आहे, म्हणजे गेले मला वाटतं आलो आहे आम्ही तोपर्यंत हे असंच वातावरण आहे. कारण पाऊस पडतो मध्ये मध्ये आणि ढगाळ वातावरण असतं, त्यामुळे ऊन दिवसभर एवढं कडाक्याचं नसतं कम्पेअर टू होळी. होळीला खूप गरमी होती, जी की आता नाही आहे तेवढी. आता ऊन पण कमी आहे आणि गरमी पण कमी आहे. हा आपला इकडे शेवग्याचा झाड. तर शेवग्याच्या शेंगा आता बऱ्यापैकी संपल्याच, म्हणजे आता खाण्यापुरत्या पण उरलेल्या नाही आहेत. चुकून माकून वरच्या साईडला शोधले तर एका दुसरी मिळेल, पण बाकीच्या वरती शेंगा दिसत आहेत ना, ह्या सगळ्या आता जून झाल्यात. म्हणजे त्याच्यामध्ये आता कापूससारखं असेल, त्या खाण्याला एक नाहीत, मोठ्या मोठ्या झाल्यात ते एकदम. आणि इकडे हा आपला पपई. तर ओढ्यावर आपण गेलेलो तर घेऊन गेलेलो पपई, मस्त आहे एकदम गोड गोड आहे. तर आता फायनली आता पपई पिकायला लागलेत. आता एकदा पिकायला लागले ना की 3-3, 4-4 दिवसांनी एक पपई पिकत जाईल. आणि वरती परत फुलं यायला लागली बघा. खालचं हे संपता वरती परत फुलं आलेत. आणि शेतामध्ये बघाल ना तर सगळीकडे आता भाजावळ प्रॉपर झालेली आहे. आणि पाऊस पडतो त्याच्यामुळे राब वगैरे जो आहे हा प्रॉपर राहणार आता मळींमध्ये. किती वारा वगैरे आला ना तरी तो काय आता काय त्रास नाही, तो राब जसा आहे तसा मळ्यांमध्ये राहणार. आणि मग पेरणी जी होते ना ती पेरणी या मळीमध्ये होते, ज्या ठिकाणी डाळ भाजलेली असते. ह्याला आपण डाळ बोलतो, म्हणजे भाजावळ जो ज्या मळीत करतात त्याला प्रिपरेशन करतात त्याला डाळ बोलतात. ती डाळ मग याच्यामध्ये पाळापाचोला, त्याच्यानंतर शेणी असतात, त्याच्यानंतर कवल असतं. कवल म्हणजे झाडाच्या फांद्या, गवत, असं बऱ्याचशा गोष्टी टाकून ही डाळ भाजली जाते. आणि मग ह्याच्यामध्ये पेरणी केल्यानंतर जरा पेरणीला जरा राब मिळतो. आणि समोर सूर्यदेव आता जाण्याच्या तयारीत आहे, सूर्यास्त लवकरच होईल. आंबे यावर्षी गावाला भरपूर आहेत. मे महिन्यामध्ये गावाला आपण जेव्हा जेव्हा असो तेव्हा आंबे खूप खायला मिळणार आहेत. रायवली पण तेवढेच आंबे आहेत आणि हापूस आंबे पण तेवढेच आहेत. ह्यावर्षी काजू, आंबे सगळंच काही, फणस पण आहेत, फणस पण जोरात आहेत. म्हणजे ह्याचं उत्पन्न यावर्षी गावाला भरपूर आहे. काजूच्या बिया आपल्याला यावर्षी जरा कमी खायला मिळाल्या, पण सपाटाच थोड्या लागल्या होत्या. काही थोड्याशा विकत पण आपण घेतल्या. पण फणस वगैरे आहेत, आता फणस आणि आंबे वगैरे भरपूर खायला मिळतील. तर चला मंडळी, आता साफ करून होतीलच मासे. साफ करून झाले की मग मस्त फोडणी देऊया. खास चुलीवरचाच उपसण्याच्या माशाचं जेवण असणार आहे. फ्रेश वगैरे पण व्हायचं आहे. मी मगाशी आलो तर मग दिवसभर आपण उपसायला कसं माहीत आहे का, दिवस जातो. तर मगाशी आलो आपण 4-4:30ला, तर थोडा वेळ बसलो आणि मग झोपलेलो अर्धा तास. तर मगाशी आई आली ते उठवलं. तर आता फ्रेश वगैरे पण व्हायचं आहे. मासे साफ झाले की फ्रेश वगैरे होऊ, मग फोडणी देऊया मस्त. चला मंडळी, मस्त फ्रेश वगैरे झालो आहे आणि अंधार पण झाला आहे. तर आता फायनली मासे बनवून घेऊया. छोटे मासे होते ते आईने इकडे घेतलेत. हे शिजवणार आहेस ना? तर हे मासे कसे डायरेक्टलीच बनवतात. आणि या बाजूला इकडे थोडे मोठे मोठे मासे घेतलेत फ्राय करायला. मिक्स मासे आहेत. आता हे काय वेगवेगळे शिजवत नाही आपण. डोकरू, खडस आणि मळे मासे सगळे एकत्रच आहेत. तर हे फ्राय करायचे आहेत आणि हे शिजवायचे आहेत.
तर हे जे मासे असतात ना साध्या सोप्या पद्धतीने बनवले जातात. मीठ, मसाला, हळद टाकायचं, गरम मसाला काय. अच्छा, हळद. ते पण हळद. ओके. तिकडे जे मासे शिजवायचे आहेत, तर आता ही पद्धत बघा कशी एकदम सगळं ह्याच्यातच टाकायचं. हा लसूण चेचून घेतला आहे आईने, सोललाय चांगला आणि चेचून घेतलाय. त्याच्यावरती तेल टाकायचं आणि मग जरा नुसतंच पाणी ठेवायचं बाबा. जास्त नाही पाणी ठेवायचं ना, नाहीतर त्याचं मॅन होऊन जाणार ते. हे बघा आता हे सगळं तेल टाकलं आणि मिक्स करून घेते. नंतर ढवलायचे नाही मासे, नाही. जे काय आहे ते आता प्रॉपर मीठ मसाला वगैरे प्रॉपर बघा लावून घ्यायचं आणि नंतर शिजायला टाकायचे. पाणी जेमतेम टाकायचं, साधारण मासे आहेत तेवढं टाकू शकताय तुम्ही ना. हे बघा एवढं. आणि 2-4 आंब्याची फोडं. कोकम वापरू शकता तुम्ही, पण आता काय आंबे आहेत भरपूर आपल्याकडे, यावेळेस आंबे. फोडं पण मस्त लागतात खायला. आणि इकडे ही गावाकडची चूल. आता हे आपल्याला बाजूच्या चुलीवरती ठेवायचं आहे आणि इकडे मच्छी फ्राय करायची आहे नाही. साधारणसा एक कड आला ना की मग बाजूला मच्छी ठेवूया. चला, बाजूच्या चुलीवरती मच्छी शिजत राहील आणि इकडे मच्छी फ्राय पण होईल. ॲक्च्युली या चुलीचा एक मोठा फायदा आहे, दोन्ही गोष्टी एकदम होतात. ओके. आता चढणीचे मासे येतील ना 1-2 महिन्यात. पाऊस काय वर्षी लवकरच सुरू झालाय, त्याला काय झालंय काय माहिती. बाबा कोकम. ओके. याच्यामध्ये कोकम वापरतो आपण, कारण कसं कैरीचं पोड मिक्स नाही होणार. तर हे गावाकडचीच आपली कोकम चांगलं लावून घ्यायचं माशांना आणि मग फ्राय करायचे. विस्तू बघा किती छान जाते, एकदम पलीकडं प्रॉपर जाते. हे दोन्ही गोष्टी आरामात शिजतात. चला, तेल तापलं गे लगेच. पटकन तापलं तेल. हे मासे लवकर शिजतात नाही, जे आपण ताजे मासे आणतो त्यापेक्षा. मच्छी पक्षी पटकन होतात. हा मोठा आहे मला. अजून आहे बाजूला तिकडे खायचे खायचे. हा बघ. पाऊस चालू होईल काय आता? एवढेच नाही नाही ना, नाक पडतोय तो मध्ये मध्ये, तो खोट्या सारा सारखाच पडतोय. माहिती काय करतोय का. त्याच्यापासून लागतच नाही का. होय. अजून मी नाही आला. गेल्या वर्षी मे महिन्यात चालू झाला होता. 14 पासून. हो. आणि काय तेल लागतं काय सगळीकडे? सगळीकडे लागतं. पहिलं आहेत ना. हां.
अशा प्रकारे आता हळूहळू मच्छी आई पूर्ण फ्राय करून घेते. म्हणजे कसं एक फ्राय झाले की जरा बाजूला परत ठेवायचे, दुसरे फ्राय झाले ते काढायचे, परत ते बाजूला ठेवायचे, असं प्रोसेस असते सगळी. खडस मासे हे का. खडस आम्ही पावसाळ्यात पकडतो, ते मोठे मोठे तेच ते खडस असतात. नदीला मोठे मोठे असतात. ते काय आता उन्हाळ्यामध्ये आम्ही जरी नाही पकडले पर्याला ते पाखरं खाऊन टाकतात. पण नदीचे कसे, नदीचे मोठे मोठे राहतात, ते मग पावसाळ्यात पकडायला मिळतात. चला अशा प्रकारे आई मासे पूर्ण फ्राय करून घेते. आणि इकडे मासे शिजत आहेत सुद्धा. मग रात्रीच्या जेवणामध्ये मस्त जेवून घेऊ. मासे फ्राय होत आहेत तोपर्यंत इकडे जरा एक्सपोर्टला व्हिडिओ लावले, रात्री अपलोडिंगला ठेवावे लागेल. चला एक्सपोर्टिंगला व्हिडिओ लावले आहे आणि प्रमोद पण आला आहे. प्रमोदवरती नेटवर्कला आहे, मगाशीच आला आहे. तर मासे म्हटलं फ्राय करून घेतो आणि मग निघूया. तर आता जरा राऊंड मारायला चाललेलं आहे. अच्छा, तू काय माशांचे फोटो टाकलेस का ग्रुपवर? हां चला जरा फेरफटका मारून येऊ. चला तर येतो. 8 साडेआठपर्यंत येतो जेवायला. थोडंसं फिरून आलो ना की मस्त वाटतं. तर आता रोशन पण आला आहे ना, तर रोशन, मी, पम्या, बारकू, कल्प्या सर्वजण जरा पायरीकडे फेरफटका मारायला आलेलो. तर पायरीकडे थोडा वेळ बसलेलं. आता 8:30 वाजलेत. 8:47 झाले, दिसते का? 8:47 झालेत. तर आता जेवायचं बघायला लागेल. गावाला कसं आहे सर्वांचंच, म्हणजे आईच नाही, गावाला जे जे राहतात त्यांचं एक शेड्यूल असतं रोजचं. 8:30-9पर्यंत जेवतात आणि झोपतात 9:30पर्यंत तरी लास्ट झोपतात. म्हणजे सकाळी कसं त्यांना 5-5:30ला जाग पण तेवढीच येते. लवकर निजे लवकर उठे, त्यास आरोग्य संपदा लाभे. ॲक्च्युली मुंबईच्या धकाधकीच्या जीवनामध्ये, म्हणजे शहरामध्ये कसं असतं, माणूस घरातच येतो 9, 9:30, 10 पण वाजतात. मग त्याच्यानंतर फ्रेश होणं, जेवणं, झोपणं, तर 12-12:30पर्यंत काय माणूस झोपत नाही. तर तेच प्रॉब्लेमॅटिक आहे. पण काय होतं आहे, सगळं शेड्यूलच बिघडलं आहे शहरातलं. 12-12:30, 1पर्यंत झोपणार, सकाळी मग परत लवकर उठणार, संडे असेल तर आरामात उठणार, असं सगळं चालू असतं. असो, गावाला आलो आहे, जरा मस्त वाटतं. ॲक्च्युली बरेच दिवस प्लॅन करत होतो. लास्ट होळीच्या अगोदर पण आपण आलेलो ना, तेव्हा पण कृष्णाच्यासोबत गेलो होतो. तर पाणी खूप होतं. आता पण पाणी खूप आहे, कारण पाऊस पडतो आहे. 4-4, 5-5 दिवसांनी पाऊस एकदा पडतो आहे. पण तरी पण त्यातल्या त्यात कमी पाणी होतं. तर 2 डो उपसलेले, मासे आणलेले. तर मस्त मासे आईने बनवलेत. जेवून घेऊया. आज एकदम शांतता आहे. म्हणजे रातकिड्यांचा पण एवढा आवाज नाही, एकदम बारीकसा आवाज आहे. एकदम असं छोटासा आवाज येतो. बाकी असं मोठ्या रातकिड्यांचा आवाज येत नाही आहे. आणि गावाकडचं वातावरण आता थोडंसं दमट झालं आहे, म्हणजे थंड आणि गरम असं वेगळंच वातावरण झालं आहे. हे ॲक्च्युली होतं होळीनंतर असं वातावरण होतं. तर आत्ता एप्रिल-मेमध्ये गावाला आलं ना की रस्त्याला चालताना खूप, रस्त्याने किंवा वाटेने चालताना खूप लक्ष द्यावं लागतं. कारण हा सीझन म्हणजे विंचूचा सीझन. खूप विंचू असतात गावाला. म्हणजे रस्त्याने चालताना तर खूपच. आज पण 4-5 विंचू दिसले. तर हे आता मे महिन्यापर्यंत, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत हे विंचू असतात. आणि शक्यतो रात्री ते उभेला बाहेर येतात आणि रस्त्यावर जास्त येतात. कारण रस्त्यावर त्यांना जी मला वाटतं ऊब पाहिजे असते ती चांगली मिळते. त्यामुळे रस्त्यावर विंचू भरपूर असतात. आज 5च दिसले. पुढे पुढे एप्रिल किंवा मेमध्ये आहेत ना, मग 20-20, 25-25, 30-30 विंचू दिसतात. म्हणजे कुठपासून, इथून आपल्यापासून ते पायरीच्या झाडापर्यंत एवढ्याशा अंतरावरती एवढे विंचू दिसतात. म्हणजे एवढं प्रमाण असं या टायमिंगला. एकदा पाऊस पडला की मग विंचू हळूहळू गायब होतात. तेव्हा भात कापणीच्या वेळेला परत आढळतात थोडेसे. पण भात कापणी वगैरे झाली, भात जोडणी वगैरे झाली की परत ते गायब होतात. ते नंतर होळीनंतर येतात.
पण हा जो आहे मार्च एप्रिल मे हे 3 महिने खूप खतरनाक असतात. असो चला घरी आलो आहे. आई जेवणाची तयारी करते, जेवून घेऊया मस्त. चला मस्त मासे इकडे आईने फ्राय केले आहेत बघा. तर हे फ्राय मासे आणि या बाजूला इकडे शिजलेले मासे, आंब्याची फोडं पण आहेत बघा मस्त. चला आता जेवायला घेऊया. इकडे फ्राय मासे घेतलेत आणि हे मासे बघा आता घेताना ना हलवत नाही बसायचं, एका बाजूने कुठून तरी घ्यायचे शांतीने असे. आंब्याचं फोड आणि मासे मस्त एकदम झकास. चला मंडळी जेवायला या. मस्त नदीवरचे मासे आणि तांदळाची भाकरी आहे, सोबत आंब्याचं फोड पण आहे. मस्त लागतात. त्याचे नदीतले मासे असतात ना त्यांची चव वेगळी आहे. म्हणजे ताजे मासे आपण समुद्रातले बऱ्याच वेळा खातोच, पण गावाला हे जे नदीतले मासे असतात आपल्या ओढ्यातले मासे ते पण खायची मजा वेगळीच आहे. चला मंडळी आता जेवण घेऊ. इकडे आई पण आहे. चला जेवायला या. जेवतोय नंतर भेटतो तुम्हाला. चला मंडळी मस्त जेवण झालं आहे. हा गावाकडचे असे मासे खेकडे असं वगैरे असे ना जरा गावठी चिकन मटन तर जरा जेवण जास्तच जातं. तर आज मस्त बऱ्याच दिवसाचा प्लॅन सक्सेस झाला आणि मासे घरी आणले होते ते आईने मस्त फ्राय केले, शिजवलेत. तर जेवण उरकलेलं आहे रात्रीचं. आता रातकिड्यांचा आवाज वाढला आहे, मगाशी कमी होता आता वाढला आहे आपोआप. तर चला मंडळी गावाकडे अशी धमाल मस्ती करा आयुष्यात. हे सगळे क्षण आहेत ते लक्षात राहणार आहेत. गावाला आल्यानंतर तुम्ही असे उपसणीचे मासे वगैरे पकडते की नाही नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्याकडे काही वेगवेगळ्या पद्धती असतील मासे पकडायच्या त्याही सांगा. तर चला मंडळी रात्र झाले, उशीर पण झाला. आता थोडं एडिटिंगला वगैरे बसणार आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.